तर आज या व्हिडिओमध्ये आपण संवाद कौशल्य एम्प्लॉयबिलिटी स्किलचा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर ज्याच्यावर परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात त्या चॅप्टरचं नाव आहे कम्युनिकेशन स्किल, म्हणजेच मराठीमध्ये संवाद कौशल्य. तर ह्या चॅप्टरमध्ये कोणकोणते कम्युनिकेशनचे प्रकार आहेत, कोणकोणते टॉपिक आहेत हे आपण रिसर्च पॉईंट वाईज बघणारच आहोत. तर हा चॅप्टर चालू करण्याआधी नेमकं कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर आधी आपण कम्युनिकेशनचा अर्थ समजून घेऊ आणि नंतर स्किलचा. तर कम्युनिकेशन या शब्दाचा अर्थ आहे संवाद आणि स्किलचा अर्थ तर आपल्याला माहीतच आहे की कौशल्य आणि कला. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी गुप्त गुण असतात, तर त्यांचा आपण विकास केला तर नेहमीच त्यांचा फायदा त्या पर्सनल व्यक्तीला होतच असतो. म्हणून आपण आपल्यामध्ये जे गुप्त आहेत गुण त्याला आपण बाहेर काढू शकतो आणि जे आपल्यामध्ये नाहीत अशा पण आपण कला शिकत असतो. म्हणूनच आपण नेहमी नवीन कला शिकत राहिल्या पाहिजे. जर कला शिकत राहिलो तर त्याचं रूपांतर कौशल्यामध्ये होऊन आपल्याला विविध क्षेत्रामध्ये पारंगत हासिल करता येते असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण या ठिकाणी कम्युनिकेशन स्किल काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर कम्युनिकेशन स्किल म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून कम्युनिकेशन म्हणजे संवाद, आणि संवादाची आपण एक रीतसर व्याख्या बघू. तर कम्युनिकेशन म्हणजे संवादाची व्याख्या सांगत असताना आपल्याला असं म्हणता येईल की एका व्यक्तीच्या मनामध्ये आलेले विचार, त्याच्याकडे असलेली माहिती, त्याच्याकडे असलेली इन्फॉर्मेशन, थॉट, विचार, काही नवीन करण्याची इच्छा आणि त्याच्या मनामध्ये जे जे काही येईल समजा ती सर्व गोष्टी त्यानं दुसऱ्या माणसापर्यंत पाठवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजेच संवाद होय. किंवा दोन किंवा अधिक व्यक्तींमधील झालेलं माहितीचं प्रसरण, या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत माहितीचं झालेलं वहन म्हणजेच संवाद होय. किंवा एका ठिकाणून माहिती दुसऱ्या ठिकाणी एका विशिष्ट मार्गाने जाणं म्हणजेच संवाद असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्या 2-3 व्याख्या आपल्याला ध्यानात ठेवता येतील. ओके. तर आता व्याख्या झाल्याच्यानंतर संवादाचे काही मुख्य प्रकार असतात. ते प्रकार कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. तर आपण नेहमी बोलत असताना एखाद्या ग्रुपमध्ये बोलत असतो किंवा 2 व्यक्तींमधील संभाषण असते किंवा एखादा नेता स्टेजवरून भाषण देत असतो किंवा एखाद्या आकाशवाणीवरून आपण काही ऐकत असतो, सूचना, बातम्या काही वगैरे, किंवा एखाद्या टी व्हीवर आपण एखाद्या बातम्या बघत असतो. ह्या सगळ्या गोष्टी संवादामध्ये मोडतात. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊत की संवादाचे मुख्य प्रकार कोणकोणते असतात. त्याच्यामध्ये एक असते फॉर्मल कम्युनिकेशन आणि दुसरं असते इनफॉर्मल कम्युनिकेशन, म्हणजेच औपचारिक कम्युनिकेशन, औपचारिक संवाद आणि अनौपचारिक संवाद. तर जो फॉर्मल कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की जे समजा आपण कार्यालयीन आदेश असतात, सूचना असतात किंवा आपण जे काही कामाचं बोलत असतो त्याला आपण औपचारिक संवाद असं म्हणत असतो. आणि अनौपचारिक संवादामध्ये कोणत्या गोष्टी येतात की आपण आपसामध्ये कुजबुजणे, गप्पा करणे. एखाद्या लग्न समारंभात जर आपण गेलो तर काही व्यक्तींची कुजबूज चालू असते, काही महिलांची नेहमीच कुजबूज चालू असते. या संवादाला आपण अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल संवाद असं म्हणू शकत असतो. ओके. तर या संवादामध्ये फरक असा आहे की जो औपचारिक संवाद आहे याचा आपण कार्यालयीन उपयोगासाठी याचा आपण वापर करत असतो. जसं की एखाद्या प्रिन्सिपलनं काही आदेश लिखित स्वरूपात दिलेले असतील त्यांच्या कर्मचाऱ्यांना, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये त्यांची जी काही महत्त्वाचे कार्यालयीन काम आहे त्याच्याबद्दल जर त्याने एखादी मीटिंग स्वरूपात काही बैठक घेतली, काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर याला आपण औपचारिक संवाद असं म्हणू शकतो. याचा नेमका सुरुवात कुठून झाली आणि त्याचा एंड कुठं होणार आहे हे आपण सांगू शकत असतो. आणि हे एका विशिष्ट मार्गाने या संदेशाचं वहन होत असते, म्हणून याला आपण औपचारिक संवाद असं म्हणत असतो. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला रितसरप्रमाणे सांगता येतात. परंतु अनौपचारिक संवादामध्ये या संवादाची नेमकी सुरुवात कुठून झाली हे आपल्याला सांगता येत नाही. हा संवाद एक विशिष्ट मार्गाने जातही नाही आणि त्याचा शेवट कुठंपर्यंत होईल हे पण आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे ते एका विशिष्ट दिशेनं पण जात नाही, एका मार्गानं पण जात नाही, आणि त्याची सुरुवात कधीपासून झाली, कुठून झाली, कोण्या व्यक्तीपासून झाली हे पण आपण सांगू शकत नाहीत. म्हणून याला आपण अनौपचारिक संवाद असं म्हणत असतो. ओके. तर हे संवादाचे प्रकार फॉर्मल कम्युनिकेशन आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन. ह्यापुढे जाऊन आपल्याला संवादाचे दुसरे प्रकार बघायचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तर माणसाची जेव्हापासून उत्पत्ती झाली, जेव्हा वानरापासून माणसाचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर माणूस बुद्धिमान होत गेला, म्हणजेच होमोसॅपियन याच्या आधीच्या काळापासून जर आपण बघत गेलो तर संवादाची निर्मिती आपल्याला तिथून बघता येते. म्हणजेच असं नाही की फक्त भाषेच्या माध्यमातून आपण संवाद करू शकतो. काही व्यक्तींना बोलतासुद्धा येत नाही पण ते व्यक्ती मग संवाद करत नाहीत का असा आपल्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. परंतु असं नाही, ज्या माणसाला समजा बोलता देखील येत नाही, मुके व्यक्ती असतात, ते पण आपल्या इशाऱ्याद्वारे संवाद करतच असतात. मग याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा माणसाची निर्मिती स्टार्टिंगला झाली तेव्हा कोणत्याही भाषा अवगत नव्हत्या माणसाला. माणसाला बोलता येते का हे पण त्यावेळी माणसाला माहीत नव्हतं. म्हणजे आपल्या तोंडातून उच्चार होतोय ह्याची पण माणसाला जाण नव्हती. अशा वेळी पण
आपण असं म्हणू शकतो की त्यावेळी संवाद नव्हता असं नाही, कारण अश्मयुगामध्ये माणूस पण ग्रुपमध्येच राहायचा, एका समूहामध्ये राहायचा. मग समूहामध्ये राहत असताना आपल्याला एक गोष्ट जाणवते की आपण इतरांशी आपले विचार प्रकट केल्याशिवाय किंवा आपले विचार दुसऱ्यांना सांगितल्याशिवाय आपण संवाद केल्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत किंवा आपली इन्फॉर्मेशन दुसऱ्यांना सांगू शकत नाही. इव्हन माणसाचंच नाही तर जे पाळीव प्राणी असतात, पक्षी असतात, पशु असतात, हे देखील त्यांच्या एका विशिष्ट कृतीतून किंवा त्यांच्या आवाजातून ते कम्युनिकेशन संवाद करत असतात. दुसरी गोष्ट फक्त प्राण्यामध्येच नाही तर माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये देखील संवाद होतच असतो. जसं की आपण एखादा आपल्या घरामध्ये कुत्रा पाळतो किंवा शेळी पाळतो किंवा मेंढी पाळतो. इव्हन आपण पहिल्या काळामध्ये वाघ देखील पाळायचो. पण मग त्यांच्याशी आपण संवाद कसा करतो, आपल्या भावना त्यांच्याशी कशा प्रसारण करतात हे आपल्याला दिसून येतं की आपला लळा एखाद्या कुत्र्याला जर लागला तर ते आपल्याला सोडत नाही. आपला बोटाच्या इशाऱ्यावरती आपण त्याला एखादं काम सांगितलं लगेच करतो. असं नाही की त्याला आपली भाषा कळते की असं काही नाही. आणि ही गोष्ट वेगळी आहे की आपण त्याच्याशी भावनिकतेने एवढं जुळतो. याच्यातून आपल्या लक्षात येईल की संवाद हा फक्त शाब्दिक नसून आपण हावभावाने देखील आपल्या भावनेला व्यक्त करून देखील आपण इतरांशी संवाद करू शकत असतो. ही गोष्ट आपल्याला प्राण्यांच्यामध्ये दिसून येते. आता प्राण्यांना बोलता येते का? नाही, पण प्राण्यामध्ये पण संवाद असतो. काही कावळे एकमेकाशी संवाद करायला असतात, शेळ्या पण एकमेकांना बोलत असतात, है की नाही, पण त्याच्यामध्ये शब्दाचा उपयोग केलेला नसतो. तर मग आपण पहिल्या काळातला विचार करू की त्यावेळचे लोक जेव्हा माणसाची उत्पत्ती झाली आणि माणूस थोडा थोडा बुद्धिमान होत गेला, होमो सॅपियन, तेव्हा माणूस ग्रुपमध्ये राहायचा, समूहामध्ये राहायचा. मग आपल्याला असं कोण येते की तेव्हा माणसाला कोणतीही भाषा अवगत नव्हती. मग ते लोक संवाद करायचे का नाही? तर करायचे. तेव्हा ते लोकांची एक विशिष्ट लँग्वेज असायची, ते इशाऱ्यामधून संवाद करत, कारण तेव्हा उच्चार आपल्या तोंडून होतो का हे माणसाला माहीत नव्हतं, फक्त इशाऱ्यातून त्यांचा संवाद व्हायचा. तर जो इशाऱ्यानं संवाद होतो त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. त्यामध्ये शब्दाचा उपयोग नसतो आणि एखाद्या आवाजाचा पण उपयोग नसतो. त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. ह्याच्या विरुद्ध ज्याच्यामध्ये संवादामध्ये शब्दाचा उपयोग असतो याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. ओके, तर व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये आपण शब्दाचा आवाजाचा उपयोग करतो, ते ही एक टाईप आहे, आणि नॉन व्हर्बलची ही एक टाईप आहे. तर व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये आपण बघूत की याच्यामध्ये संवादाचे प्रकार कोणकोणते आहेत. तर व्हर्बल कम्युनिकेशनचा विचार करत असताना आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ही येते की आपण जे तोंडानं बोलत असतो त्याच्यामध्ये आपण पहिला जर फॅक्टर घेतला तर त्याला ओरल कम्युनिकेशन असं म्हणतात, शाब्दिक संवाद. आणि दुसरं आहे रिटन कम्युनिकेशन. तर व्हर्बल कम्युनिकेशन बघत असताना आपल्याला पहिल्यांदा ओरल कम्युनिकेशन आणि रिटन कम्युनिकेशन ह्या दोघांमध्ये नेमका फरक काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण याच्यामधला जर फरक जाणून घेतला तर आपल्या पुढच्या गोष्टी लवकर लक्षात येतील. तर आपण तोंडाने संवाद करत असताना कोणता संवाद महत्त्वाचा आहे, लिखित संवाद महत्त्वाचा आहे की तोंडी संवाद महत्त्वाचा आहे, ह्या आपण फरक समजून घेतल्याच्यानंतर आपल्याला दोघांमधला फरक जेव्हा माहीत होईल तेव्हा आपल्याला कळेल की नेमका संवाद कोणत्या प्रकारे करायचा आहे आणि कोणता संवाद चांगला असतो. तर आपण या दोन्हीमध्ये एक विशिष्ट फरक जाणून घेतो. पहिला फरक हा आहे की जो तोंडी संवाद असतो हा लवकरात लवकर होणारा संवाद आहे. याच्यामध्ये दोन व्यक्ती समोरासमोर असतात किंवा जो काही सेंडर असतो, जो मॅसेज पाठवणार आहे, ते आपण कम्युनिकेशन सायकलमध्ये संवादाचे जे घटक आहेत ते बघणारच आहोत. तर याच्यामध्ये पहिला फॅक्टर असतो की जो मॅसेज इतरांना पाठवत असतो त्याला सेंडर म्हणतात आणि ज्यांना मॅसेज मिळत असतो त्याला रिसिव्हर म्हणतात. तर सेंडर आणि रिसिव्हर हे शाब्दिक संवादामध्ये ओरल कम्युनिकेशनमध्ये समोरासमोर असल्यामुळे रिसिव्हरचा जो काही फीडबॅक आहे, अभिप्राय आहे, त्याला जो काही रिस्पॉन्स द्यायचा आहे तो लवकरात लवकर त्या सेंडरला परत मिळतो. म्हणजे ही जी काही संवादाची प्रक्रिया आहे ही लवकर पूर्ण होणारी आहे. याच्या विरुद्ध आपण जेव्हा लिखित संवादाचा विचार करतो तेव्हा लिखित संवाद जो आहे हा लिखित संवाद करण्यासाठी आपल्याला ती काही लिखित साधने आहेत ती छापणे किंवा प्रकाशित करणे, जाहिरात करणे गरजेचं असते. तर ह्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागतो आणि समोरील व्यक्तीचा अभिप्राय आपल्याला लवकर मिळू शकत नाही. म्हणजे ही प्रक्रिया जी आहे ती वेळ खाणारी आहे. म्हणजे जसं की आपण एखाद्या आपल्या मित्राला, आपला मित्र एखादा समजा हिंगोलीला राहत असेल, आपण परभणीत असू, तर आपल्याला पत्रव्यवहाराने त्याला संवाद साधायचा आहे. तर आपण त्याला पत्र पाठवणार आणि त्याच्याजवळ पत्र किती दिवसानंतर जाईल, म्हणजे आज आपण पोस्टामध्ये जाणार, पोस्टाची फीस पे करणार आणि त्यानंतर स्पीड पोस्टनं जर पाठवलं तर 3 दिवसामध्ये पोहोचेल आणि साध्या पोस्टनं जर पाठवलं तर 7-8 दिवस बी लागू शकतात. आणि तिथे गेल्याच्यानंतर त्या आपला जो मित्र ज्या तालुक्यामध्ये राहतो, समजा हिंगोलीमध्ये औंढा तालुक्यामध्ये राहत असेल तर हिंगोलीच्या पोस्टातून ते आपला टपाल जाणार औंढ्यामध्ये, औंढ्याच्यानंतर त्या आपला जो मित्र ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये जाईल त्या पोस्टमॅनकडं आणि त्याच्यानंतर ते पोस्टमॅन आपल्याला आपल्या मित्राला शोधत फिरणार आणि भेटल्याच्यानंतर आपला मॅसेज आपल्या मित्रापर्यंत पोहोचणार. आणि मॅसेज पोहोचल्याच्यानंतर आपला जो काही पत्र आहे आपल्या मित्राला मिळाल्याच्यानंतर ते वाचेल आणि समजून घेईल आणि त्याला जे काय अभिप्राय द्यायचा आहे तीच
जी सेंडरनं प्रोसेस केली ती मेसेज संदेश पाठवताना तीच ॲक्च्युअली प्रोसेस त्याला आपण करावी लागणार आहे. औंढ्याला जावं लागणार आहे, पोस्टामध्ये त्याला ती फीस पे करून त्याला जे काय अभिप्राय द्यायचा ते पोस्ट करावं लागणार आहे. तो परभणीला येईल, परभणीला आल्याच्यानंतर परत आपल्याला आपला पोस्टमॅन आपल्याला शोधत फिरणार, शोधल्याच्यानंतर आपण त्याला भेटणार आणि भेटल्याच्यानंतर ते जेव्हा आपल्याला पत्र रिटर्न करेल तेव्हा आपल्याला त्याचा अभिप्राय मिळेल. म्हणजेच ह्या प्रक्रियेमध्ये जवळपास 15-20 दिवस निघून जातात. तर हा एक फरक आहे की तोंडी संवाद हा लवकरात लवकर होतो, अभिप्राय लवकर मिळतो, ही संवाद प्रक्रिया लवकर कंप्लीट होते. आणि लिखित संवादामध्ये ही जी काही प्रक्रिया ही लवकर पूर्ण होत नाही. याला 1 महिना पण लागू शकतो, 2 महिना पण लागू शकतो, इवन एखादं वर्ष पण लागू शकतो. कारण पुढच्याला आपलं पत्र मिळालं आहे का नाही ह्याच्यावर डिपेंड आहे आणि त्यानं आपल्याला मॅसेज रिटर्न कधी करायचा हा त्याच्या मनावर आहे. तर हा एक फरक आहे. दुसरी गोष्ट, तोंडी संवादामध्ये संवाद करत असताना याच्यामध्ये आपल्याला खर्च पण खूप कमी येतो. याच्यामध्ये आपल्याला पैसा जास्त वाया घालायची गरज नसते, कारण समोरासमोर असतो. आपण समोरच्याला बोलणे, समोरच्यांना आपल्याला उत्तर देणे हे लवकरात लवकर होऊन जाते. याच्यामध्ये पैशाची काही वाया जाण्याची शक्यता कमी आहे. परंतु जेव्हा आपण लिखित संवाद करत असतो तेव्हा आपल्याला पोस्टाची फी, त्याच्यानंतर तिकडून जो आपल्याला अभिप्राय करणार आहे त्याची फी आणि लिखित साधने आपल्याला छापण्याची गरज असते, प्रकाशित करण्याची गरज असते, जाहिरात करण्याची गरज असते. या जाहिरात करण्यामध्ये, प्रकाशित करण्यामध्ये, छापण्यामध्ये खूप सारा पैसा आपण वाया घालवत असतो. म्हणजे छापण्यासाठी आपण एखाद्या प्रिंटिंग प्रेसवरती गेलो तर त्याची फीस आपल्याला पे करावं लागणार आहे. एखाद्या पत्रिकेवाल्याकडे जर गेलो, समजा एखादा कोणाचं लग्न आहे तर त्याला लिखित स्वरूपामध्ये आपण इन्व्हिटेशन पाठवत असतो. कारण लग्न तर आपण असताना आपण कोणाला असं तोंडी सांगितल्यानंतर आपल्या लग्नाला कोणी येणार नाही, बरोबर आहे. कारण कोणी म्हणते की लग्न जर असेल तर पत्रिका दे म्हणतं, आहे की नाही. पत्रिका दिल्याच्यानंतरच ते यायचं की नाही यायचं ह्याच्यावर तो विचार करत असतो. म्हणून आपल्याला आधी पत्रिका छापायला लागणार. छापल्याच्यानंतर त्याला वाटण्याचा खर्च, ट्रॅव्हलिंग खर्च याच्यामध्ये सगळं मोडतं. याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की लिखित संवाद जो आहे ह्याच्यामध्ये जास्त वेळ पण जातो आणि पैसा पण जास्त खर्च होतो. आणि याविरुद्ध तोंडी संवादामध्ये वेळ पण जास्त लागत नाही आणि पैसा पण कमी खर्च होतो. तर हे मुख्य 2 फरक आहेत. तर आधी आपण संवाद बघत असताना संवाद जी प्रक्रिया आहे, कम्युनिकेशन सायकल, हे आधी आपण जाणून घेऊ की नेमकी कम्युनिकेशन संवाद प्रक्रिया ही सुरू कशी होते आणि हिचा शेवट कशा प्रकारे होतो. तर हे आपण एका विशिष्ट डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊ. ओके. तर संवाद प्रक्रिया ही नेहमी सेंडरपासून चालू होत असते. म्हणजेच मॅसेज पाठवणारा, या ठिकाणी आपण एक डायग्राममध्ये सेंडर, त्यानंतर इनकोडिंग, म्हणजेच सेंडर जो आहे तो संवाद प्रक्रियेमध्ये त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार आलेले आहेत, काहीतरी इन्फॉर्मेशन आलेली आहे, काहीतरी संदेश त्याला इतरांना पाठवायचा आहे. म्हणजेच संवादाचा जो उगम आहे संवाद प्रक्रियेचा तो सेंडरपासून होत असतो. आणि सेंडर जो मॅसेजची निर्मिती करतो, या निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला आपण इनकोडिंग असं म्हणत असतो. म्हणजेच आपल्या मॅसेजची मुद्देसूद केलेली मांडणी म्हणजेच इनकोडिंग होय. ओके. इनकोडिंगच्या नंतर या ठिकाणी दुसरा टॉपिक हा असणार आहे मॅसेज. इनकोडिंगच्या नंतर मॅसेज तयार होणार. मॅसेज तयार झाल्याच्यानंतर या ठिकाणी मॅसेज एका विशिष्ट मार्गाने जाणार. म्हणजेच याला आपण चॅनल किंवा माध्यम असं म्हणत असतो. जसं की आपण कॉलेजला येत असताना एका विशिष्ट मार्गाने आपल्या कॉलेजला किंवा आपलं जे काही युनिव्हर्सिटी असेल तिथे जात असतो. म्हणजे गावातून निघाल्याच्यानंतर आपण एक तर ऑटोनं जाणार, बसनं जाणार किंवा मोटरसायकलवर जाणार किंवा एखाद्या आपल्या मित्राच्या सायकलवरती जाणार. ओके. तर त्याच्यामध्ये जे आपण ऑटो, बस, रिक्षा हे जे काही घेतलं याला आपण जाण्या येण्याचं माध्यम म्हणतो. तसंच हा मॅसेज जो आहे एका विशिष्ट माध्यमातून आपण इतरांपर्यंत ट्रान्सफर करणार, पाठवणार, पोहोचवणार. तर त्याला आपण म्हणतो मीडिया, म्हणजेच माध्यम. संदेश ज्या मार्गाने वहन करणार आहे त्याला आपण मीडिया किंवा चॅनल असं पण म्हणू शकतो. ओके. आता मीडियाच्या नंतर आपला मॅसेज डायरेक्ट पोहोचणार आहे रिसिव्हरपर्यंत. आता रिसिव्हर म्हणजे ज्याला संदेश प्राप्त होणार आहे तो व्यक्ती म्हणजे रिसिव्हर. ओके. आता सेंडर, इनकोडिंग, मॅसेज, मीडिया आणि रिसिव्हर म्हणजे सेंडरनं पाठवलेला मॅसेज रिसिव्हरपर्यंत पोहोचला. इथपर्यंत आपली 50% प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. पण याला आपण संवाद पूर्ण झाला असं म्हणू शकत नाहीत, कारण फक्त सेंडरचा मॅसेज हा रिसिव्हरपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजेच आता आपली 50% प्रोसेस कंप्लीट झाली. जेवपर्यंत रिसिव्हरचा फीडबॅक या सेंडरला पोहोचत नाही तोपर्यंत ही आपली संवाद जी प्रक्रिया ही कंप्लीट होत नाही. म्हणजे हा संवाद झाला असं आपण म्हणू शकत नाही जोपर्यंत अभिप्राय मिळत नाही. मग रिसिव्हर काय करणार? सेंडरनं पाठवलेला मॅसेज व्यवस्थितरित्या समजून घेईल, वाचेल. त्याच्यानंतर त्याला जे काय अभिप्राय द्यायचा आहे, सेंडरला दिलेलं जे उत्तर आहे त्याला आपण अभिप्राय किंवा प्रतिक्रिया असं म्हणतो. तर या ठिकाणी तो त्याच्या मॅसेजची म्हणजे अभिप्रायाची जे मांडणी करणार आहे मुद्देसूद त्याला आपण डिकोडिंग असं म्हणतो. डिकोडिंग. ओके. आणि या ठिकाणी आहे डिकोडिंगची निर्मिती झाल्याच्यानंतर जे काय आपल्याला आउटपुट मिळणार आहे त्याला आपण फीडबॅक असं म्हणतो.
ओके. फीडबॅक म्हणजे प्रतिक्रिया आणि रिसिव्हरनं सेंडरला दिलेला अभिप्राय, रिस्पॉन्स, उत्तर. ओके. आणि त्याच्यानंतर हा फीडबॅक कोणाला मिळणार आहे? परत सेंडरला. म्हणजे सेंडर इन्कोडिंग करणार, मॅसेज तयार होणार, मॅसेजच्यानंतर एका विशिष्ट मार्गाने तो संदेश जो आहे तो रिसिव्हरपर्यंत पोहोचणार, रिसिव्हर मॅसेज समजून घेणार, वाचणार आणि त्याला जे काय अभिप्राय उत्तर द्यायचं आहे ते उत्तर मुद्देसूद मांडणी करणार आणि ती मांडणी जी आहे ती फीडबॅकमध्ये बदलणार आणि जो फीडबॅक मिळणार आहे सेंडरला हे त्याचा अभिप्राय असणार आहे. आणि जेव्हा रिसिव्हरचं उत्तर सेंडरला मिळते, अभिप्राय मिळतो, तेव्हा ही कम्युनिकेशनची सायकल प्रक्रिया ही कंप्लीट होते आणि ह्या गोष्टीला आपण संवाद झाला असं म्हणू शकतो. पण जर सेंडरला अभिप्राय मिळाला नाही तर याला आपण संवाद म्हणू शकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की एवढे घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले पाहिजेत. सेंडर रिसिव्हरला मेसेज पाठवणार, रिसिव्हर अभिप्राय सेंडरला रिटर्न करणार आणि असं जर झालं तर त्याला आपण संवाद झाला असं म्हणू शकतो. ओके. तर ही संवाद प्रक्रियाला आपण कम्युनिकेशन सायकल असं म्हणतो, संवाद प्रक्रिया. तर प्रत्येक संवादामध्ये जसं की आपण एखाद्या रस्त्यानं चालत असताना एखादी गाडी जर फास्ट चालत असेल तर तिला तिची गती कमी करण्यासाठी काहीतरी आपल्याला अडथळे येत असतात, म्हणजे ते आपण ब्रेकर्स म्हणतो, आहे का नाही, गतिरोधक असतात रस्त्याने. तसंच आपण संवाद करत असताना देखील आपला संदेश जशाच्या तसा रिसिव्हरपर्यंत पोहोचेल ह्याची शक्यता कमी असते. कारण खूप साऱ्या गोष्टी असतात. आपण समोरासमोर संवाद करत असताना जसं की एखादा शिक्षक एखाद्या वर्गामध्ये मुलांना शिकवत असताना जर त्या वर्गाच्या आजूबाजूला काही गोंधळ असेल, काही काम चालू असेल, येणारा आवाज असेल किंवा एखादी वरात चाललेली असेल, बँडचा आवाज असेल, एखाद्या लाऊडस्पीकरचा आवाज असेल, एखाद्या स्पीकरचा आवाज असेल, तर त्या शिक्षकाचं म्हणणं त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार नाही. हे त्या वर्गाच्या बाबतीत झालं. एखादी दोन व्यक्ती समोरासमोरी संवाद करत असताना एखादी त्याच्या आजूबाजूला जाणारी समजा एखादी रेल्वे असेल किंवा एखादी आगगाडी असेल किंवा एखादं वाहन असेल, त्या वाहनाच्या आवाजाने त्यांचा एखादा शब्द त्या रिसिव्हरपर्यंत पोहोचणार नाही. म्हणजेच ह्याहून असं आपल्याला लक्षात येईल की संवाद करत असताना देखील आपल्याला काही ना काहीतरी अडथळे येऊ शकतात की आपला मॅसेज रिसिव्हरपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. तर प्रत्येक संवादामध्ये हे शक्य आहे आणि हे डिटेक्ट करण्यासाठी म्हणजे हे नाहीसं करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न केला पाहिजे सेंडरनं. सेंडरचं कर्तव्य मुख्य हे आहे की आपली जी माहिती आहे, आपला जो संदेश आहे तो बॅरियर विरहित रिसिव्हरपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे त्याला जे म्हणायचं आहे त्या सगळ्या गोष्टी रिसिव्हरपर्यंत पोहोचणे हे सेंडरचं कर्तव्य आहे. जर नाही पोहोचल्या तर त्याला आपण इफेक्टिव्ह संवाद झाला असं म्हणू शकत नाही. कारण अभिप्राय देण्यासाठी सेंडरचं म्हणणं ॲक्च्युअली काय आहे हे रिसिव्हरला कळणं महत्त्वाचं आहे. तरच तो त्या गोष्टीचा व्यवस्थित अभिप्राय तयार करून त्याला रिटर्न करू शकतो. तर सेंडरचं कर्तव्य आहे की बॅरियर विरहित म्हणजे अडथळे विरहित संवाद करण्याचा प्रयत्न करणे आणि जेव्हा रिसिव्हर त्याचा अभिप्राय देत असतो तेव्हा देखील आता रिसिव्हरचं कर्तव्य आहे की त्यानं पण बॅरियर विरहित म्हणजे अडथळे विरहित संवाद सेंडरसोबत करायचा आहे. जर अशा रीतीने संवाद झाला तर याला आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असं म्हणतो. आणि प्रत्येक कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह झालं पाहिजे तर त्या संवादाला काही ना काहीतरी अर्थ आहे. नाहीतर बॅरियरच्या सहित जर आपण कम्युनिकेशन केलं तर याच्यामध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. सेंडरचा मॅसेज वेगळाच असतो आणि समजून घेणारा वेगळाच समजलं तर याच्यामध्ये खूप काही गोष्टी अलग विचित्र घडण्याचा प्रकार जसं की भांडणं होणे, गैरसमज होणे, मित्रमित्रामध्ये दुरावा निर्माण होणे, ह्या गोष्टी जर आपण संवाद व्यवस्थित केला नाही तर ह्या गोष्टीमुळे होऊ शकत असतात. आणि संवाद ह्यासाठीच महत्त्वाचा आहे. आपल्याला जर आपला एखाद्या मित्रांमध्ये आपल्याला जर आपलं वागणं दाखवायचं असेल, आपले मित्र जर नातेसंबंध आपल्याला व्यवस्थितरित्या जपायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला संवाद असतो. जर आपण व्यवस्थितरित्या संवादच केला नाही तर आपण एखाद्या मित्राच्या लांब जाऊ शकतो. कारण आपल्याला जर बोलणं व्यवस्थित नसेल, आपल्याला जे म्हणायचं आहे, भावना व्यक्त करायच्या ते जर आपण व्यवस्थितरित्या करू शकलो नाही तर याच्यामध्ये गैरसमज होऊन आपण आपल्या मित्राच्या लांब जाऊ शकतो, नातेवाईकाच्या लांब जाऊ शकतो, पाहुणे मंडळीच्या लांब जाऊ शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे हे आहे की आपण संवाद व्यवस्थितरित्या केला पाहिजे. समाजामध्ये जगत असताना नेते मंडळींना पण संवाद व्यवस्थितरित्या करावा लागतो. संवादाशिवाय कोणताही नेता घडत नाही. जो नेता जनतेशी, समाजाशी संवाद व्यवस्थितरित्या करत असतो, आपले विचार प्रखरपणे मांडत असतो, जनता त्याच्याच पाठीमागे उपस्थित राहत असते आणि जर त्या नेत्याचं जर कम्युनिकेशन संवाद जनतेशी व्यवस्थित राहत नसेल तर तो नेता घडू शकत नाही. आणि एखादा शिक्षक पण असेल, शिक्षकानं पण ही गोष्ट महत्त्वाची जपायची आहे की आपला संवाद विद्यार्थ्यांशी व्यवस्थितरित्या असला पाहिजे. जर शिक्षकाचं म्हणणं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलंच नाही, नॉलेज पोहोचलं नाही, ज्ञान प्रसारित झालं नाही तर विद्यार्थ्याची जी काही अटॅचमेंट आहे शिक्षकाची ती होणार नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की संवाद असला पाहिजे. डॉक्टरचं पेशंटशी जो संवाद आहे तो पण व्यवस्थित असला पाहिजे. कारण एखाद्या पेशंटला जर समजा गंभीर आजार झालेला असेल आणि त्या ठिकाणी जर त्या डॉक्टरचं कम्युनिकेशन त्या पेशंटची व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी तो ग्रहस्थ जो आहे, रुग्ण जे आहे तो त्या डॉक्टरपासून विभक्त होण्याची शक्यता असते किंवा त्याची जी समजून घेण्याची प्रवृत्ती ती कमी होऊ शकते, त्याचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो आणि तो
दगावण्याची पण शक्यता असते. तर डॉक्टरचं हे काम आहे की आपल्या बोलण्यातून त्या व्यक्तीला काहीतरी आधार प्राप्त झाला पाहिजे, त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्याला एक विश्वास असा करून द्यायचा आहे की तुझे दुखणं आहे ते मी कंप्लीट करू शकतो, असा एक त्या संवादातून त्याला अभिप्राय देणं आवश्यक आहे. तर हा एक संवादाचा मूळ उद्देश आहे. तर संवाद हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण जीवन जगत असताना, हे या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही कम्युनिकेशन सायकल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये एवढे घटक आहे: सेंडर, इनकोडिंग, मॅसेज, मीडिया, रिसिव्हर, डिकोडिंग आणि फीडबॅक. त्याला आपण संवाद असं म्हणतो. तर संवादामध्ये अजून ज्या गोष्टी आहेत, जे आपले राहिलेले प्रकार आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरला घेणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.